आप देख रहे हैं गुड मॉर्निंग औरंगाबाद न्यूज़। आपको हमारी वीडियो पसंद आए तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब करिए, बेल आइकन को दबाना ना भूलें। हां बोला सर। कोणी मद्यपान करून गाडी चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकू नये व कारवाई समोर जाण्याची वेळ कुणावरही येऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे। आणि पालकांना पण सूचना आवाहन, अल्पवयीन जर मुलगा असला तर पालकावर कारवाई होणार आहे का? बिलकुल, अल्पवयीन मुलाजवळ जर गाडी सापडली तरीसुद्धा पालकांवर कारवाई होते। जर विदाऊट लायसन ती कारवाई मुलावरही होते आणि पालकांवरही होते, गाडी ओनर जो आहे त्याच्यावर। सर काय कारवाई आजची? माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा आज ड्राईव्ह घेण्यात आला। त्याच्यामध्ये शहरामध्ये 3 ठिकाणी म्हणजे गोदावरी टी पॉईंट, एअरपोर्ट रोड आणि त्याच्यानंतर दौलताबाद रोड या 3 ठिकाणी घेण्यात आला। साधारणतः 20पेक्षा जास्त लोकांवरती कारवाई करण्यात आली। चेकिंगमध्ये या रस्त्याने जाणाऱ्या रात्रीच्या वेळेच्या सर्व गाड्या आम्ही चेकिंग केलेल्या आहेत आणि 20पेक्षा जास्त कारवाई झालेली आहे। हे पूर्ण म्हणजे ड्रिंक केलेलेच आढळले का? बरोबर। आता हे यांच्या गाड्या जमा करणार, मग आता रिटर्न वगैरे कागदपत्र शहानिशा वगैरे काय करणार? तर कोर्टमध्ये केस पाठवल्यानंतर कोर्टात दंड झाल्यानंतर म्हणजे आता गाड्या जमा करणार तुम्ही? हो जमा। मग त्याच्यानंतर मग परत कसं प्रोसेस? 18 तारखेला कोर्टात पाठवायचं। कोर्ट 10,000-2,000पासून 3,000पासून 10,000पर्यंत दंड करतात किंवा कोर्टाला समरी पावर आहे त्याप्रमाणे। आता हे जे पालक वगैरे यांना काय सूचना करणार? हे केसेस वगैरे असेच चालू राहणार आता या संदर्भातल्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या या ठिकाणी किंवा शहरात वेगवेगळ्या पॉईंटच्या ठिकाणी नेहमी कारवाई केली जाईल आणि या संदर्भातली लोकांमध्ये जनजागृती केली जाईल। आपला परिचय सर? धनंजय पाटील, ACP ट्रॅफिक।